आपण आहोत गणेश भाऊ चतुर पाटील, राहणार किन्नीवळगी, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात विक्रेता बंधूंचा आपण पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दारवा तालुक्यातील सगळेच कृषी बांधव इथे आलेले आहेत. मित्रहो, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना मालविका सोयाबीन कसं वाटलं. मालविका सोयाबीनच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. राजीव भाऊ, आपण कृषी केंद्रवाले आहात, भरपूर प्लॉट आपण पाहिलेले आहेत, परंतु मालविका सोयाबीनचं प्लॉट आपल्याला कसं वाटत आहे? ते एवढ्या भरपूर पावसातही चांगलं तग धरून आहे, पिवळं नाही पडलं, शेंगाही चांगला लागेल. म्हणजे कंटिन्यू सतत पाऊस चालू आहे, 1 महिना झाला, त्याही परिस्थितीत हिरवा कंच प्लॉट बसलेला आहे. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. सुखदेव भाऊ, बालाजी ॲग्रो एजन्सीचे संचालक, आपण काय म्हणू इच्छिता मालविकाच्या बाबतीत? चतुर शेतकऱ्यांना चतुर व्हरायटी निवडली. बरोबर, गणेश भाऊ चतुर यांनी चांगल्या प्रतीचं, चांगल्या दर्जाचं वाण निवडलेलं आहे. तरी मालविका. अंकिता ॲग्रोजीचे संचालक प्रीतम भाऊ आपल्या सोबत आहेत. प्रीतम भाऊ, आपल्याला कसं वाटत आहे? व्हरायटी चांगली आहे, एवढ्या पावसाचे तग धरून आहे, चांगला ग्रीनरी चांगली आहे, लाग बी चांगला आहे, लाग पण भरपूर आहे. 3 दाण्याच्या शेंगा आहेत त्याला. आपण पाहू शकता 3 ते 4 दाण्याची शेंग आहे आणि सतत पाऊस असून सुद्धा वाण हिरवा कंच आहे. मालविका सोयाबीन. किशोर भाऊ, प्रणव कृषी केंद्राचे संचालक, तसंच आकाश कृषी केंद्र संचालक भाऊसिंग भाऊ. चांगलं तर म्हणा, चांगलं बोलायला काय हरकत आहे? हे तुम्हाला डोळ्याने दिसतील, ते आपल्याला सांगायचं आहे. आणि अतिशय सुंदर असा प्लॉट मालविका सोयाबीनचा आहे. 3 ते 4 दाण्याच्या शेंगा आहेत. बुडापासून तर शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहेत, हे पहा. आणि त्यानंतर आपण जे म्हणत होतो 3 ते 4 दाण्याची शेंग, 3 ते 4 दाण्याची शेंग आहेत आणि पूर्ण 8 एकरचा हा प्लॉट आहे मालविका सोयाबीन. पुरा हिरवा कंच प्लॉट आहे. जसं राजूभाऊनी म्हटलं की सतत पाणी चालू आहे, याही परिस्थितीत मालविका सोयाबीन जबरदस्त बसलेला आहे. मी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सर्व विक्रेता बंधूंना, शेतकरी बांधवांना विनंती करतो की दुकानदार बंधूंनी जास्तीत जास्त हे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत करावी. धन्यवाद.